श्रीराम. अभंग ज्ञानेश्वरी. अध्याय 5. मग तो किरीटी श्रीहरी ते म्हणे, कैसे हो बोलणे आपुले हे. एकची ते मज सांगाल साचार, करू ये विचार तरी त्याचा. मागे सकलही कर्मांचा संन्यास, तुम्ही बहुवस सांगितला. तरी आता केवी कर्मयोगी भर, देत असा फार पुन्हा येथे. आम्हा नेणत्यासी होईना उकल, ऐसे द्व्यर्थ बोल बोलतसा. एक तत्वबोध करावा म्हणाल, तरी व्हावा बोल एकनिष्ठ. तुम्हा सर्वज्ञाते प्रभो चक्रपाणी, काय अणिकांनी सांगावे हे. आपणा सारिख्या थोरासी विनंती, देखा केली होती ह्याची लागी. की हा परमार्थ संदिग्ध भाषेत, न बोलावा येथ भगवंते. परी ते मागील असो आता देवे, प्रस्तुत सांगावे उकलोनी. दोहो माझी मार्ग कोणता बरवा, तो मज बोलावा स्पष्टपणे. शेवटापर्यंत सर्वथा निश्चित, करी जो सोबत साधकासी. तेवीची जो होय पूर्णत्वे सफळ, स्वभावे सरळ आचराया. निद्रेचे ते सुख न मोडता जेथे, वाटचाल होते बहुसाळ. ऐसे सुखासन असावे वाहन, तैसे ते साधन व्हावे सोपे. ऐसे अर्जुनाचे ऐकोनिया बोल, प्रेमे आला डोल देवा लागी. मग संतोषोनी म्हणे ऐके पार्था, पुरेल सर्वथा मनोरथ. जया भाग्यवंता कामधेनू माय, चंद्र तोही होय खेळ त्याचा. उपमन्यू लागी होवोनी प्रसन्न, देव दयाघन सदाशिव. देई क्षीरोदधी त्यासी दूध भाता, होय पुरविता भक्त काम. तैसे औदार्याचे माहेर श्रीकृष्ण, अर्जुना अधीन जरी झाला. तरी सर्व सुखा आश्रयाची जागा, कान व्हावा सांगा कौंतेय तो. मानावे हो येथे नवलते काय, रमाकांत होय स्वामी ज्याचा. तेणे आता इच्छे सारिखे मागावे, हे तो ओघा यावे स्वभावेची. म्हणून या पार्थे मागितले ते दिले रमाकांते संतोषोने. तरी आता तेची ऐका सावधान, सांगेन श्रीकृष्ण काय बोले. म्हणे मोक्षप्रद दोन्हीही ते देख, संन्यास आणिक कर्मयोग. असे जरी ऐसे अर्जुना साचार, तत्वता विचार करू जाता. तरी जैसी नाव स्त्रिया बाळकाते, पैलतीराने ते जळातून. जाणत्या नेणत्या सकळासी तैसा, सोपा सुबोधसा कर्मयोग. पार्था सारासार करिता विचार, सुलभ साचार हाची योग. कर्मसन्यासाचे येणे योगे फळ, लाभते सकळ अनायासे. आता संन्यासी जो तयाचे लक्षण, तुझ निवेदिन ह्याची लागी. मग दोन्ही मार्ग साच एक रूप, ऐसे आपोआप जाणशील. होवोनी जे गेले न घे त्याचे नाव, नाही जया हाव कोणतीही. असे मेरू जैसा सर्वथा आढळ, तैसा जो निश्चळ अंतर्यामी. अहंता ममत्व गळाली संपूर्ण, संन्यासी तो जाण निरंतर. तयासी आसक्ती सोडोनिया जाय, मने ऐसा होय संन्यासी जो. म्हणून जे साचे सुख अखंडित, तेच तया प्राप्त अनायासे. आता गृहादिक लागेना सोडावे, निस्संग स्वभावे मन झाले. अगा जैसी जाता विझोनिया आग, राखुंडीचा ढीग उरे जो का. मग वस्त्रा माझी गुंडाळीता त्यास, न होई वस्त्रास अग्निबाधा. शिवेचिना तैसा अल्पही संकल्प, जयाच्या निर्लेप बुद्धी लागी. उपाधी माझारी असोनी तो पार्था, नाकळे सर्वथा कर्मबंधी. म्हणून समूळ संकल्पाचा नाश,
तेव्हाची संन्यास घडू शके. ह्याची लागी कर्म संन्यास आणिक कर्मयोग देख सारिखेच. नाहीतरी सांख्य योग व्यवस्थाती केवी मंदमती जाणती ते. स्वभावे ते पार्था होती मतिमंद म्हणून या भेद दिसे त्यासी. एरवी प्रत्येक दीपाप्रती पाहे प्रकाश का आहे भिन्न भिन्न. ह्यापरी यथार्थ घेवोनी प्रचिती देखते जे होती पूर्ण तत्व. सांख्य आणि योग दोहोंचेही ठाई ठेविते ते पाही ऐक्य भाव. ज्ञानयोगे पार्था होय जे का प्राप्त तेची लाभे येथ कर्मयोगे. ऐशापरी ऐक्य स्वभावता आहे दोहोसीही पाहे सव्यसाची. देखे अवकाशा आणिक आकाशा भेद नाही जैसा अणुमात्र. तैसेची एकत्व योग आणि संन्यासाचे जया आले साचे प्रत्ययासी. जेणे सांख्ययोग जाणिले अभिन्न झाले आत्मज्ञान तयासीच. तेणेची का जाण आपुले आपण घेतले दर्शन यथार्थत्वे. कर्मयोग पंथ आक्रमोनी पार्था चढे जो पर्वता मोक्षरूप. तोची येथे ब्रह्म सुखाचे शिखर गाठितो सत्वर अनायासे. परी अभेरोनी निष्काम कर्मास धरी जो हव्यास संन्यासाचा. तया लागी वाया बापुडे सायास घडेना संन्यास कदा काळी. आपुले मानस घेतले हिरोनी संमोहापासोनी जेणे पार्था. मग गुरुवाक्ये करोनी निर्मळ रोविले केवळ आत्मरूपी. जोवरी पडेना सागरी लवण तोवरी ते भिन्न एकदेशी. परी सिंधू माझी तेची पडे जेव्हा होतसे ते तेव्हा सिंधुरूप. संकल्पापासोनी तैसेची काढिले ज्याचे मन झाले ब्रह्मरूप. असो एकदेशी परी तेणे जाण व्यापिले संपूर्ण लोकत्रय. कर्ता कर्म कार्य त्रिपुटी ही ऐसी खुंटली तयासी आपोआप. आणि सर्व कर्मे करी जरी आता तरी तो तत्वता अकर्ताची. तयाची या ठाई स्वभावता पाही देहबुद्धी नाही अल्पमात्र. तरी कैचे काय कर्तृत्व ते मग तेथे उरे सांग धनुर्धरा. ऐसे ब्रह्मगुण तनुत्यागाविण दिसती संपूर्ण तया ठाई. एरवी आणिका सारिखाची देख असे तोही एक देहधारी. आणि यथाप्राप्त सर्वही व्यापार करी तो साचार दिसे ऐसे. आणिका सारिखा तोही नेत्री पाहे तेवी ऐकत आहे कर्णद्वारा. परी त्या व्यापारी सर्वथा तो नोहे नवल हे पाहे धनुर्धरा. घ्राणेंद्रियद्वारा घेई परिमळ स्पर्शही सकळ जाणू शके. प्रसंग पाहून उचित ते जाण करी संभाषण तोही पार्था. घेतसे आहार त्यजावे ते गाळी सुखे झोपे वेळी निद्रेची या. दिसे हिंडताना इच्छावशे तोही करी सर्व काही ऐसी कर्मे. देखे आता सांगू कायसे एकैक श्वासोच्छ्वासादिक आणिकही. उघडावे नेत्र मिटोनिया घ्यावे सर्वही करावे तेणे ऐसे. तरी स्वानुभूती लाभली म्हणून नुरे करतेपण तया ठाई. भ्रांती शेजेवरी सुप्त होता जेव्हा भुलला तो तेव्हा स्वप्न सुखे. ज्ञानोदयी मग येता जागृतीस मावळे आभास स्वप्नातील. आता आत्मसंगे सर्वेंद्रिय वृत्ती वावरती अर्थी आपुलाल्या. दीपाधारे जैसे गृहींचे व्यापार चालती साचार धनुर्धरा. तैसी सर्व कर्मे तयाची या देही होवोनी जो राही योगयुक्त. जैसे पद्मपत्र असोनी जळात जळे नभे लिप्त कदा काळी. तैसा सर्व कर्मे करोनी तो पार्था पावेना सर्वथा कर्मबंधा. जयाची चाहूल लागेना बुद्धी ते अंकुरेना जेथे मनोधर्म. ऐशा कर्मा लागी अर्जुना साचार शारीर व्यापार हेची नाव. करोनिया सोपे सांगेन हे बोल जैसी हालचाल बालकाची. योगी जन तैसी
कर्मे ती सकळ करीती केवळ शारीरजी. पंचभूतात्मक झोपता शरीर मनाचे व्यापार स्वप्नी जैसे. वासनेचा कैसा पसारा हा पाहे नवल हे नोहे काय पार्था. देहालागी होव न देता जागृत कैसी भोगवित सुख दुःखे. इंद्रियासी नाही जयाची वार्ताही व्यापार तो पाही मानसिक. ऐसा जो केवळ मानस व्यापार करीती साचार तोही योगी. परिकर्मेबद्ध न होती ते पाही अहंभाव नाही म्हणूनिया. होता भूत बाधा भ्रमोनिया चित्त मग तो भ्रमिष्ट वागे जैसा. इंद्रिय व्यापारी नसे काही ताळ सर्वही अमेळ क्रिया होती. रूप तरी देखे आळविले ऐके शब्द बोले मुखे नेणिवेत. ऐसे काजे विण करी जे सकळ कर्म ते केवळ इंद्रियांचे. सर्वत्र जाणीव ठेवोनी जे होते साच बुद्धीचे ते कर्म जाण. बुद्धीचे नेतृत्व स्वीकारोनी चांग वावरती मग दक्षतेने. परी ते नैष्कर्म्य स्थिती तेही पूर्ण गेले ओलांडून धनुर्धरा. बुद्धीपासून या शरीरापर्यंत अहंतेची मात नाही तेथे. म्हणून ते कर्मी वर्तताही जाण शुद्ध होती पूर्ण स्वभावेची. कर्तृत्वाहंकार गाळूनिया जे जे स्वभावे निपजे कर्मजात. तेची ते नैष्कर्म्य ऐसी ही पावन गुरुगम्य खूण जाणती ते. आता शांतरस भरोनी सर्वत्र सांडोनिया पात्र वाहू लागे. की जे नये बोले दाविता बोलोन तयाचे व्याख्यान झाले येथ. इंद्रियांचा पांग चांग झाला दूर श्रवणाधिकार तयासीच. असो पुरे आता नको बोलू फार सोडोनी साचार कथा भाग. श्लोक संगतीत येईल व्यत्यय म्हणून विषय नको दुजा. आकळाया जे का येईना मनासी शोधिता बुद्धीसी सापडेना. बोली बोललासी तेची तू सकळ दैव अनुकूल म्हणूनिया. स्वभावे सर्वथा जे का शब्दातीत तेची होय प्राप्त बोला माझी. तरी अनेकांचे काय प्रयोजन गीतार्थ व्याख्यान करी आता. श्रोत्यांची ही ऐसी जाणोनी उत्कंठा म्हणे दास आता निवृत्तीचा. श्रीहरी पार्थाचा संवाद गहन तोची सावधान ऐका पुढे. मग पार्था लागी बोले जनार्दन अर्जुना होवोन दत्तचित्त. ऐक आता साच योग्याचे लक्षण तुझ निवेदिन संपूर्णत्वे. तरी आत्मज्ञाने होवोनी संपन्न गेला जो विटोन कर्मफळा. जगा माझी शांती तयासी साचार रिघोनिया घर माळ घाली. परी प्रापंचिक लोक जे आणिक तयासी बंधक होती कर्मे. तेणे कर्मबंधे मग बळकट बसोनिया गाठ कामनेची. तेथे फळभोग खुंट्या लागी जाण राहिले खिळोन संसारी ते. सकाम तो चित्ती ठेवोनी आसक्ती कर्मे जैशा रीती करी येथे. तैसा योगी तोही करी कर्मे सर्व परी नसे भाव कर्तृत्वाचा. म्हणून तो पार्था स्वभावेची जाण राहे उदासीन कर्मफली. मग जेथे पाहे तेथे सुख कोंदे म्हणे तेथे नांदे महाबोध. फलत्यागी योगी दिसे देहवंत नवद्वारयुक्त देही वर्ते. परी असोनीही नसीची तो देही करोनीही काही करी नातो. जैसा सर्वेश्वर अकर्ता साचार परी चराचर तोची रची. आणि करता ऐसे म्हणावे तयासी तरी तो सर्वांशी अलिप्तची. की तो सर्व कर्मी सर्वांगे परिपूर्ण संपूर्ण राहे उदासीन यथार्थत्वे. विघडेना घडी अकर्तेपणाची मोडेना तयाची योगनिद्रा. परी पंचमहाभूतात्मक सारा उभारी पसारा स्वभावे तो. जगाची या जीवी असोनिया नाही कोणाचा केव्हाही धनंजया. स्वभावता जग होत जात पाही तयासी वार्ताही नसे त्याची.
पाप पुण्ये सारी असोनी समीप, तयांचे स्वरूप देखे ना तो. तयांचे साक्षीत्व तेही तया नाही, आणिक ते काही बोलू आता. आकाराच्या मेळे होवोनी साकार, खेळे तो साचार सर्वेश्वर. परी त्या प्रभूचे निराकारपण, होईना मलिन कदा काळी. तोची सृजी पाळी आणिक संहारी, ऐसे चराचरी बोलती जे. ते तो सर्व थैव केवळ अज्ञान, तत्वता तू जाण धनुर्धरा. तुटे ते अज्ञान समूळ ज्यावेळी, भ्रांतीची काजळी फिटे तेव्हा. नष्ट होता भ्रांती मग ईश्वराचे, अकर्तृत्व साचे प्रकटते. ऐशापरी एक ईश्वर अकर्ता, ऐसे जरी चित्ता मानवले. तरी तोच मी हे स्वभावता साच, सर्वथा आधीच आहे सिद्ध. ऐसा हा विवेक प्रकटता चित्ती, तया त्रिजगती भेद कैचा. स्वानुभवे मग तया लागी पाहे, सारे विश्वची हे मुक्त दिसे. पूर्व दिशेची या मंदिरात भली, होताची दिवाळी सूर्योदये. सर्वही दिशांचा अंधार तत्काळ, सहजे सकळ दूर होय. तैसे सत्यज्ञान व्यापकते भले, धुंडाळीत आले जया लागी. किती तयांची ती वर्णू समदृष्टी, सांगपा किरीटी विशेषत्वे. आपुले स्वरूप ब्रह्मरूप जैसे, देखती ते तैसे विश्वाचेही. दावावे बोलून ऐसे येथे काय, असे गा आश्चर्य धनंजया. कौतुकेही भाग्य न देखे दैन्याते, विवेक भ्रांती ते नेणे जैसा. किंवा जैसा सूर्य न देखे स्वप्नीही, वानगी ती पाही अंधाराची. ना तरी अमृत आपुलिया कानी, मृत्यूची कहाणी ऐकेना. असो हे स्वभावे शीतरश्मी जैसा, संताप तो कैसा ओळखेना. तैसे आत्मज्ञानी जाहले ते पार्था, नेणती सर्वथा भूती भेद. मग हा मशक अथवा हा गज, किंवा हा अंत्यज ब्राह्मण की. पैल तो परका येथे हा आपुला, कोठून उरला भेद ऐसा. ना तरी ही गाय अथवा हे श्वान, एक हा लहान एक थोर. असो हे कोठून जागत्यासी स्वप्न, तैसा त्यासी भिन्न भाव नाही. जरी अहंभाव तरी दिसे भेद, समूळ उच्छेद झाला त्याचा. आता ज्ञानियासी चराचरी सर्व, भिन्नत्वासी ठाव उरे कैचा. म्हणून या नित्य सर्वत्र जे सम, अद्वयते ब्रह्म आपणची. समदृष्टीचे हे वर्म ऐसे भले, तया कळो आले संपूर्णत्वे. विषयांचा संग न सांडिता येथे, तेवी इंद्रियाते न दंडिता. सर्वथा निष्काम होवोनिया जये, संभोगिली स्वये निस्संगता. लौकिक व्यापार लोकाधारे होता, लौकिक मूढता ओसंडिली. पिशाच्यते जैसे वावरोनी जनी, दिसेना नयनी लोकांची या. तैसा तो शरीरी तरीही साचार, जाणेना संसार तया लागी. श्रीराम. ना तरी असो हे पवनाच्या मेळे, जळीच ते लोळे जळ जैसे. परी तया जन वेगळे कल्पून, तरंग म्हणून संबोधिती. तैसे नामरूप तयाचे तू जाण, एरवी संपूर्ण ब्रह्मचितो. जयाची या चित्ता ऐसी साम्यावस्था, सर्वत्र सर्वथा प्राप्त झाली. स्वभावे जो ऐसा झाला समदृष्टी, म्हणे रमापती पार्था लागी. तया ओळखाया एक असे खूण, संक्षेपे सांगेन ऐक आता. मृगजळ पूर लोटला अपार, तेणे गिरीवर दंडळेना. तैसे शुभाशुभ पावता साचार, राहे निर्विकार अंतरी जो. तोची समदृष्टी जाणावा तत्वता, तोची ब्रह्म पार्था हरी म्हणे. आत्मस्वरूपाते सांडोनिया जाण, न होय अधीन इंद्रियांच्या. सर्वथा तो पार्था सेविना विषय, नवलते काय असे येथे. सहजे अपार आत्मसुखे पूर्ण, जाहले प्रसन्न अंतरंग. म्हणून या बाह्य
भोगांची प्रवृत्ती तयाची या चित्ती संभवेना. कुमुदाच्या पात्री भोजन स्वादिष्ट, करी जो यथेष्ट चंद्रिकेचे. कैसा तो चकोर वृक्ष वाळवंट, बैसेल चाटीत आवडीने. तैसे आत्मसुख आपुल्याची ठाई, प्राप्त झाले पाही जया लागी. तया स्वभावेची सुटले विषय, बोलोनिया काय सांगावे हे. भोग सुखे आता भुलविले कोण, पाहे विचारून कौतुके हे. जैसा का भुकेला भिकारी तो पाही, भक्षितो कोंडाही आवडीने. तैसे जया लागी नाही आत्मज्ञान, रमे तोची जाण इंद्रियार्थी. नातरी तृषार्थ होवोनी हरिण, भ्रमे विसरोन जळा लागी. मग माळ राणी दिसे जळाभास, भुलोनी तयास येई तेथे. तैसी स्वसुखाची सदा जया वाण, नाही आत्मज्ञान जया लागी. तयासीच पाहे विषय हे पार्था, वाटती सर्वथा सुखमय. एरवी विषयी सुख धनंजया, बोलणेची वाया जाण ऐसे. नाही तरी कागा विद्युत प्रकाशेच, उजाडेना साच जगा माझी. जरी मेघछाया पर्जन्याची धारा, ऊन आणि वारा निवारील. तरी तिमाळी ती चुनेगच्ची घरे, व्हावी सांग बरे कासयासी. पाहे बचनाग जो का विषकंद, तया जैसे गोड म्हणावे गा. तैसे भोगसुख जरी म्हणो गोड, वाया बडबड नेणताती. भौम ग्रहा लागी बोलती मंगळ, मृगजळा जळ संबोधिती. भोग सुखा लागी तैसे जाण वाया, सुख म्हणोनिया नाव देणे. सांगे सर्पाची या फणीची साऊली, शीतल केतुली मूषकासी. जोवरी तो मासा आमिषाचा घास, लावीना मुखास धनंजया. तोवरीच घास म्हणावा तो चांग, विषयांचा संग तैसा जाण. असोत हे बोल विषय सकळ, पाहे दुःख मूळ निस्संदेह. पंडुरोगी जैसी अंगा येई पुष्टी, घातकती खोटी सर्वथैव. विषय हे तैसे पाहता किरीटी, विरक्त जाणती दुःखरूप. म्हणोनिया जे का विषयांचे सुख, साध्यंत ते दुःख जाण बापा. परी जे अज्ञान तया लागी जाण, भोग सुखाविण करमेना. विषयांचे वर्म नेणती बापुडे, सेवणे ते घडे अत्यादरे. पूय पंकातील कीटका लागोन, वाटते का घाण पंकाची त्या. तया दुःखितासी दुःखची जीवन, सुखाचे साधन तेची त्यांचे. भोग पंकातील जणू ते बेडूक, सुखावती देख विषयीच. जळचरे ती की भोग जळातील, केवी सांडितील भोगा लागी. आणि जीव मात्र विषयांच्या ठाई, उदासीन राही जरी तेथे. तरी त्या सकळ दुःखयोनी मग, न होती का सांग निरर्थक. जन्म मरणाचे अपार सायास, आणि गर्भवास कष्टप्रद. बिकट हा पंथ अविश्रांतपणे, घडेल चालणे कैसे कोणा. भोगापासून या भोगासक्त जीवे, जरी निवर्तावे सर्वथैव. तरी धनंजया महादोषी मग, कोठे जावे सांग राहावया. आणिक संसार ऐसा शब्द जो का, नव्हेल लटिका जगा माझी. भोग दुःखासीच मानोनिया सुख, स्वीकारिले देख भोग ज्यांनी. त्यांनी अविद्याजी वस्तुता नाहीच, करोनी ती साच दाखविली. ह्याची लागी पार्था विषय हे दुष्ट, चुकोनी ही वाट धरिसील. तरी नको धरू मार्ग हा साचार, करोनी विचार पाहे वीरा. विरक्त पुरुष विषया ते विष, मानोनी निःशेष अभेरिती. तया निरिच्छासी सुखरूपी दुःख, दाखविले देख नावडे ते. असोनिया देही जयांनी संपूर्ण, ठेविले स्वाधीन देहभाव. तया ज्ञानियांच्या ठाई पाहे पार्था, नाही गंधवार्ता विषयांची. विषयांची भाषा नेणे तया लागी, नांदे अंतरंगी ब्रह्मसुख.
परी ते वेगळे राहोनी भोगावे विहंगे चुंबावे फळ जैसे तैसे नव्हे तेथे भोग्य भोगता भोग त्रिपुटीही सांग विसरावी ब्रह्मसुख भोग घेता ऐसी एक तेथे वृत्ती देख उद्भवेती की जी अहंतेचा पदर तो लोटी दृढ मारी मिठी सुखा लागी दृढ आलिंगन ऐसे घडे जेव्हा होय ऐक्य तेव्हा आपोआप मग अभिन्नत्वे जळी जळ राहे तैसी स्थिती आहे सुखरूप मग अभिन्नत्वे जळी जळ राहे तैसी स्थिती आहे सुखरूप किंवा आकाशी तो वायू होता लीन तेथे लोपे पूर्ण द्वैत बोली उरे तैसे येथे संभोगावस्थेत सुखची अद्वैत स्वरूपे ते लोपता ते ऐसे नावही द्वैताचे ऐक्य होय साचे म्हणो जरी तरी ऐक्य झाले ऐसे जाणावया अर्जुना त्या ठाया साक्षी कोण म्हणून हे सर्व असो शब्दातीत काय शब्दे येथ वर्णावे ते स्वभावे ही खूण पावतील तेच जे का होती साच ब्रह्मनिष्ठ ऐशा ब्रह्मसुखे संपन्न होवोन स्वरूपी आपण रंगले जे मानितो मी तया परिपूर्ण साचे ब्रह्मैक्य भावाचे पुतळेची सुखाचे अंकुर किंवा आनंदाची प्रतिमा ते साची तंतोतंत नातरी ते देखा महाबोधा लागी स्थान झाले जगी निवासाचे परब्रह्माचे ते मानावे स्वभाव किंवा होती गाव विवेकाचे ब्रह्मविद्येचे ते तैसे सर्वथैव होती अवयव अलंकृत नातरी सत्वाचे सात्विकते संत किंवा मूर्तिमंत चैतन्य ते असो हे एकैक वर्णिता अपार म्हणून विस्तार पुरे आता संत स्तुती माझी होताची तल्लीन जासी विसरोन कथाभाग निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन स्वरूपी रंगून करिसी तू परितो रसौघ आवरी आणिक उजळी दीपक गीतार्थाचा संत अंतरंग मंदिरी मंगल करी उषक्काल ज्ञानदेवा श्री गुरुनाथांचा ऐसा हा आदेश ऐकोनिया दास निवृत्तीचा मग म्हणे आता बोलिला श्रीकांत तेची ऐका चित्त देवोनिया स्थिरावोनी तेही तेथेची तद्रूप होती आपोआप धनंजया शुद्ध आत्मज्ञान होताची तो जो सर्व देखतसे विश्व स्वरूपीच तया असो पार्था रूप आणि नाम सदेह तो ब्रह्म मानू आम्ही वस्तुतः अत्यंत जे का असे श्रेष्ठ मर्यादारहित अविनाशी आणि सर्वथा जे निरीच्छ संसारी होती अधिकारी ग्रामाचे ज्या महर्षींसाठीच राखोनी ठेविले वाट्यासी जे आले विरक्तांच्या आणि जे का झाले संदेहरहित तयासी जे होतं फलद्रूप विषयापासून हिरोनी आपण जयांनी स्वाधीन केले चित्त निश्चये ते पार्था जेथे झाले लीन न येती फिरोन वृत्तीवरी आत्मज्ञानी जाते राहिले लक्षून ऐसे जे निर्वाण परब्रह्म तेची ते पुरुष होती मूर्तिमंत जे का ब्रह्मनिष्ठ पंडुसुता पार्था कैशा रीती ते हे ऐसे झाले देहीची जे आले ब्रह्मत्वासी पुससी हे आम्हा तरी ते संक्षिप्त भले तुझ येथ सांगू आता तरी वैराग्याचा घेवोनी आधार विषय बाहेर घालविले जयांनी एकाग्र केल्या मनोवृत्ती शरीरी जे होती अंतर्मुख एक इडा नाडी दुजी ती पिंगला सुषुम्ना मंगला तिसरी ती भुवयांची अग्रे होती एकत्रित जेथे घडे भेट तिहींची ह्या तेथे उफराटी दृष्टी वळवोनी सुस्थिर राखोनी नासिकाग्री सांडोनिया इडा पिंगला ह्या दोन सम प्राणापान करोनिया सुषुम्नेच्या द्वारा चित्ता लागी जाणं ठेविती नेवोन चिदाकाशी मग जैसी गंगा ओहोळांचे पाणी पोटी सामावोनी सकळही भेटता सिंधुसी मग नये देख वेगळे एकैक निवडिता तैसे जिये वेळी
प्रभंजने होय पार्था मनोलय चिदाकाशी. तदा तेथे नाना वासना विचार थांबतो साचार आपोआप. संसाराचे चित्र उमटते जेथे पटचितो फाटे मनोरूप. जैसे सरोवर आटोनिया जाता दिसेना शोधिता प्रतिबिंब. तैसे मनपण मनाचे सकळ लोपता समूळ धनंजया. मग तेथे कोठे अहंभावादिक विकार ते देख राहतील. म्हणून या पाही असोनीही देही ब्रह्मची तो होई स्वानुभवे. मन पवनाची क्रमोनिया वाट आले व्योमी नीट म्हणोनिया. पार्था ते देहीच ब्रह्मत्व पावले ऐसे सांगितले मागे तुझ. यमनियमांचे दुर्घट डोंगर निर्धारे सत्वर ओलांडोनी. तेवी अभ्यासाचे क्रमोनी सागर पार्था पैल पार पातले ते. घेतले तयांनी प्रपंचाचे माप करोनी निर्लेप आपणासी. मग परब्रह्म स्वरूप जे साच होवोनिया तेच राहिले ते. योग मार्गाचा हा सारांशी उद्देश बोले ऋषिकेश पार्था लागी. तेव्हाची तो भला मर्मज्ञ कौंतेय पावला विस्मय अंतरात. जाणोनी ते कृष्णे पार्थ मनोगत मग तो सस्मित काय बोले. म्हणे पार्था येथे ऐकोनी ही मात काय तुझे चित्त आनंदले. तव तो अर्जुन म्हणे देवा भला माझा ओळखिला मनोभाव. तुम्ही परिचित जाणत्यांचे राजे आधीची सहजे जाणतसा. करोनी विचार पुसावे जे काही तेची तुम्ही पाही ओळखिले. तरी आता जे का बोलिले संक्षिप्त विवरोनी स्पष्ट सांगावे ते. खोल पाण्यातून दुर्घट पोहणे पाय उताराने जाणे सोपे. ज्ञानमार्गाहून तैसा सोपा भला तुम्ही दर्शविला योग मार्ग. आम्हा दुर्बळासी येथे लागे वेळ तरी ते येईल सुखे साहो. म्हणून या आता एक वेळ देवा पडताळा घ्यावा तयाचाची. विस्तरेल तरी विवरोनी येथ सांगावा साध्यंत मजप्रती. मग योगेश्वर बोलती गा पार्था मार्ग हा सर्वथा आवडला. तरी सांगावया न वेचे गा काही सुखे बोलो देई अवधान. उत्कंठेने घेसी ऐकोनिया चांग आणि जरी मग आचरिसी. तरी सांगितल्या विण कैसे राहू मागे पुढे पाहू काय येथे. श्रीहरी आधीच कृपाळू अत्यंत त्यात भेटे भक्त आवडता. मग प्रेमभाव बहरता त्याची अद्भुतता साची कोण जाणे. कृपादृष्टीचे त्या किती कैसे कोण करील वर्णन यथार्थत्वे. कारुण्य रसाची वृष्टीच ती साची सृष्टीच स्नेहाची अभिनव. किंवा अमृताची म्हणो ती ओतली पिवोनी मातली पार्थ प्रेम. मग तया प्रेमी राहिली गुंतोन म्हणोनी तेथून निघून येणे. असो बडबड करावी ही किती कथेची संगती सोडोनिया. कृष्णार्जुन प्रेम वर्णाया यथार्थ वाचा असमर्थ सर्वथाती. नेणेची जो माप आपुले आपण ईश्वरा त्या कोण कैसा जाणे. म्हणोनी ते प्रेम साच शब्दातीत विस्मय तो येथ काय असे. पूर्व अभिप्राय पाहोनिया गमे देव पार्थ प्रेमे मुग्ध झाला. की तो बलात्कारे म्हणे बापा पार्था ऐक जे जे आता सांगेन मी. बोधे तुझे चित्त प्रकारे ज्या जैसे कौतुके ते तैसे निवेदिन. तरी कवणाते नाव देती योग काय उपयोग तयाचा तो. किंवा आचराया कोणा अधिकार सर्वथा साचार असे येथे. ऐसे जे जे काही असे येथे उक्त सांगेन समस्त ते आता. तरी सावधान ऐक सविस्तर बोले योगेश्वर पार्था लागी. पार्थ सख्यत्वाचा न होता वियोग सांगेल जो योग ऋषिकेश. तोची भाग पुढे स्पष्ट करू साचा दास निवृत्तीचा म्हणे ऐसे. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी पंचमोऽध्यायः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.